गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स। तर आज आपण या DNA कॉमर्स या प्लॅटफॉर्मच्या मदतीने आज आपण 11वी कॉमर्सचे लेक्चर्स आजपासून स्टार्ट करत आहोत। तर 11वी कॉमर्सच्या सिलेबसमध्ये आपला जो 2 नंबरचा टॉपिक आहे त्या टॉपिकमधला पहिला कंटेंट आपण शिकत आहोत, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट। तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे स्क्रीनवर दिसत आहे की अकाउंटचं वर्गीकरण। तर अकाउंटचं वर्गीकरण कसं झालं विद्यार्थी मित्रांनो, तर इथं तुम्ही बघू शकतात की अकाउंटचं वर्गीकरण प्रामुख्याने 2 भागामध्ये होतो, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट। तर अकाउंटचं वर्गीकरण खूप महत्त्वाचं आहे कारण याच्यावरूनच तुम्हाला अकाउंट ओळखता येणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा जेणेकरून आपले आज अकाउंटचे वर्गीकरण, अकाउंटचे प्रकार आपले क्लिअर झाले पाहिजे। तर 2 प्रकारात आपण अकाउंटचं वर्गीकरण करू शकतो, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट। मग पर्सनल अकाउंटमध्ये फक्त पर्सनल अकाउंट येणार आणि इम्पर्सनल अकाउंटमध्ये 2 अकाउंट येतात, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट। तर अकाउंटच्या दृष्टिकोनाने जर आपण वर्गीकरण करायचं विचार केला तर अकाउंटच्या दृष्टिकोनाने 3 भागामध्ये वर्गीकरण आपण करतो, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट। तर या 3 भागामध्ये याचं वर्गीकरण होतो। तर त्याच्यापैकी पहिला अकाउंट आपण इथं शिकूया विद्यार्थी मित्रांनो, पर्सनल अकाउंट। मग इथं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात की पर्सनल अकाउंटचे 3 प्रकार पडतात, नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट। तर पहिला अकाउंट आपण इथं बघूया, पर्सनल अकाउंट। पर्सनल अकाउंट आणि पर्सनल अकाउंटमध्ये 3 प्रकार इथं पडतात। ते 3 प्रकार आपण इथं थोडक्यात लिहूया। पहिला आहे नॅचरल पर्सनल अकाउंट, नॅचरल पर्सनल अकाउंट। त्याच्यानंतर दुसरं अकाउंटचं वर्गीकरण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो करू शकतात, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट। आणि तिसरा जो प्रकार आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट। तर आपण पहिले पर्सनल अकाउंट शिकूया, नंतर जो दुसरा प्रकार आहे रिअल अकाउंट आणि तिसरा नॉमिनल अकाउंट ते आपण बघूया। तर पहिला आपण शिकूया पर्सनल अकाउंट। तर इथं पर्सनल अकाउंट 3 भागामध्ये तुम्हाला क्लासिफाईड झालेला दिसतो, नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट। आता पहिला आपण शिकूया नॅचरल पर्सनल अकाउंट। नॅचरल पर्सनल म्हणजे काय, तर ह्युमन बिंग्स, तुमचे आणि माझ्यासारखे ह्युमन बिंग्स। मग जे काही नैसर्गिक व्यक्ती आहे त्यांच्या नावाशी संबंधित असणारा अकाउंट म्हणजे नॅचरल पर्सनल अकाउंट। म्हणजे जे काही व्यक्तींचे नावं असतात, उदाहरणार्थ इथं दिले बघा, सुनीता अकाउंट, अशोक अकाउंट, सुहास अकाउंट, असे व्यक्तींचे नावं जर विद्यार्थी मित्रांनो आले प्रॉब्लेममध्ये, तर जिथं व्यक्तींचे नावं तुम्हाला दिसतात तर ते व्यक्तीचे नावं सगळेच्या सगळे तुम्ही पर्सनल अकाउंटमध्ये लिहू शकतात। आणि कोणत्या पर्सनल अकाउंटमध्ये, नॅचरल पर्सनल अकाउंट। मग नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये कोणते अकाउंट येतात, तर जे अकाउंटचा संबंध एखाद्या व्यक्तीच्या नावाशी आहे। मग जितक्या पण नैसर्गिक व्यक्ती आहे, सुहास, अजय, विजय, सीता, गीता, राणी, या सर्व व्यक्तींचे नाव आहे आणि जे काही ह्युमन बिंग्स आहे ते सर्व ह्युमन बिंग्स या नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये येतात। मग एखाद्या अकाउंटचं नाव तुम्हाला प्रॉब्लेममध्ये, ट्रान्झॅक्शनमध्ये दिला महेश अकाउंट, तर तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे महेश म्हणजे व्यक्तीचं नाव आहे आणि सगळे व्यक्तीचे नावं म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये। कोणते पर्सनल अकाउंट, नॅचरल। आता दुसरं इथं पर्सनल अकाउंट आहे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट। आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम व्यक्ती। मग कृत्रिम व्यक्ती तुम्ही कशाला म्हणणार, तर ज्या पर्सनल अकाउंटमध्ये अशा संघटना आहे, अशा कंपन्या आहे, अशा बँका आहेत ज्यांची निर्मिती कायद्याने झालेली आहे। मग ॲज पर लॉ ज्यांची निर्मिती झाली अशा वेगवेगळ्या आर्टिफिशियल पर्सन तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकतात। म्हणजे इथं बघा, तुमचे जे काही म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतात, नगरपालिका, महानगरपालिका, किंवा स्पोर्ट्स क्लब असतात, वेगवेगळे मोठमोठे क्लब असतात, किंवा बँका असतील, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो आर्टिफिशियल पर्सनल आहे। म्हणजे यांची स्थापना कायद्याने झालेली आहे आणि हे सर्व कुणाला रिप्रेझेंट करतात, तर हे सर्व पर्सनल अकाउंटला रिप्रेझेंट करतात। म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये एखाद्या बँकेचं नाव दिलं जाईल, एखाद्या कंपनीचं नाव दिलं जाईल, एखाद्या क्लबचं नाव दिलं जाईल, एखाद्या संघटनेचं नाव दिलं जाईल,
कोऑपरेटिव्ह बँका असतील, या सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो आर्टिफिशियल पर्सन आहे, कायद्याने त्या स्थापित झालेल्या आहे आणि सगळ्याच्या सगळ्या तुम्ही कोणत्या अकाउंटमध्ये लिहिणार? पर्सनल अकाउंट. तर आपण आतापर्यंत 2 पर्सनल अकाउंट शिकलो. एक नॅचरल म्हणजे आपल्यासारखी नैसर्गिक व्यक्ती, मग व्यक्तींचे नाव आले तर तुम्ही नॅचरल पर्सनल अकाउंट म्हणून ओळखा. आर्टिफिशियल म्हणजे जे काही कंपन्या, बँका, संघटना, क्लब जे काही असतात ते सगळे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटमध्ये येतात. आणि तिसरं आहे विद्यार्थी मित्रांनो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात रिप्रेझेंट करणारं पर्सनल अकाउंट, म्हणजे जे काही व्यक्तींचा समूह असतो, असंख्य व्यक्तींच्या समूहाला रिप्रेझेंट करणारं अकाउंट म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. मग हे कसं ओळखायचं? तर याची शॉर्टकट ट्रिक मी तुम्हाला सांगतो, कारण आपला चॅनलचा उद्देशच आहे की आपल्याला अकाउंट इझियर बनवायची आहे, सोपी बनवायची आहे आणि सोप्या शब्दामध्ये ओळखायची आहे. तर तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट कसं ओळखणार? तर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट इथं मी तुम्हाला सांगतो, 2-3 शब्द लक्षात घ्या. आउटस्टँडिंग, त्याच्यानंतर प्रीपेड, त्याच्यानंतर ॲडव्हान्स आणि अजून एक शब्द तुम्हाला सांगतो ड्यू. तर हे 3-4 शब्द लक्षात घ्या. एखाद्या ट्रान्झॅक्शनच्या अगोदर, एखाद्या अकाउंटच्या अगोदर आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स किंवा ड्यू हे शब्द जर आले तर लक्षात घ्या हे आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स किंवा ड्यू हे रिप्रेझेंट करतात त्या व्यक्तीच्या समूहाला, म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकतात रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. म्हणजे जिथं पण आउटस्टँडिंग शब्द येणार, प्रीपेड शब्द येणार, ॲडव्हान्स शब्द येणार, ड्यू शब्द येणार, तर हे सगळेचे सगळे अकाउंट तुम्ही पर्सनल अकाउंटमध्ये म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये लिहू शकतात. तर पहिला अकाउंटचं वर्गीकरण आपण विद्यार्थी मित्रांनो इथं शिकलो. पहिला अकाउंट होता पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये काय काय येतात? व्यक्तींचे नावं, मग व्यक्तींचे नावं सगळे पर्सनल अकाउंटमध्ये येणार. आर्टिफिशियल पर्सन जे कायद्याने स्थापन झाल्या, मग कायद्याने काय काय स्थापन झाल्या? बँका, कंपन्या, संघटना, स्पोर्ट्स क्लब असतील, ह्या सगळ्यांची स्थापना कायद्याने होते आणि याला आपण आर्टिफिशियल पर्सन म्हणतो. तर आर्टिफिशियल पर्सन सुद्धा तुम्ही इथं लिहू शकतात. आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, तर ज्या ज्या शब्दांच्या अगोदर हे 4 शब्द येतील, आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स आणि ड्यू, हे 4 शब्द जर यापैकी एखादा जरी शब्द आला तर लक्षात ठेवायचं तो सुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. हे सगळेच्या सगळे तुम्ही पर्सनल अकाउंट म्हणून रेकॉर्ड करू शकतात. तर पहिला प्रकार आपण विद्यार्थी मित्रांनो इथं शिकलो पर्सनल अकाउंट. तर आता दुसरा प्रकार आपला आपण इथं शिकूया. दुसरा प्रकार आहे रिअल अकाउंट. दुसरा प्रकार आहे रिअल अकाउंट. आता रिअल अकाउंटचा संबंध विद्यार्थी मित्रांनो कशाशी आहे? तर लक्षात घ्या रिअल अकाउंटचा मोस्टली संबंध हा असेट्सशी आहे. असेट्स अँड कमॉडिटीज आपण त्याला म्हणूया. जे काही असेट आहे, मालमत्ता आहे, तुमच्या प्रॉपर्टी आहे आणि जे काही वस्तू आहे, गुड्स वगैरे, या सगळ्या तुमच्या रिअल अकाउंट्समध्ये येणार. मग रिअल अकाउंटमध्ये असेट्सशी संबंधित जितके पण ट्रान्झॅक्शन असतील ते सगळे तुमच्या रिअल अकाउंटमध्ये येणार. मग असेट 2 प्रकारचे आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं रिअल अकाउंटचे परत 2 प्रकार पडतात. एक टँजिबल रिअल अकाउंट आणि दुसरा आहे इनटँजिबल रिअल अकाउंट. पहिला टँजिबल रिअल अकाउंट आणि दुसरा आहे इनटँजिबल रिअल अकाउंट. टँजिबल म्हणजे दृश्य आणि इनटँजिबल म्हणजे अदृश्य. जे तुम्हाला डोळ्याने दिसतं, ज्याला तुम्ही टच करू शकतात, ज्याला तुम्ही फील करू शकतात आणि ज्या तुमच्या डोळ्यांना दिसतं त्या सगळ्या असेट म्हणजे टँजिबल. उदाहरणार्थ बिल्डिंग आपण डोळ्याने बघू शकतो, स्पर्श करू शकतो, बिल्डिंग कोणती अकाउंट झाली? टँजिबल. फर्निचर पण पाहू शकतो, मोटर कार, लँड, जमीन वगैरे या सगळ्या कोणत्या असेट झाल्या? टँजिबल. ज्यांना आपण डोळ्यांनी पण पाहू शकतो, ज्यांना आपण टच पण करू शकतो आणि ज्यांना आपण फील पण करू शकतो. तर अशा सगळ्या असेट ज्या डोळ्याने दिसतात, ज्यांना स्पर्श करता येतात, त्या सगळ्या टँजिबल रिअल अकाउंट इथं तुम्हाला दिलेले आहे बघा स्क्रीनवर. मग टँजिबल रिअल अकाउंटमध्ये कम्प्युटर असेट आहे जिला आपण हात लावू शकतो, बघू शकतो. कॅश ही पण टँजिबल रिअल अकाउंट आहे जिला आपण हात लावू शकतो, टच करू शकतो आणि जी आपल्या डोळ्यांना दिसते. मशिनरी अकाउंट डोळ्यांनी बघू शकतो, हात लावू शकतो, तिला फील करू शकतो. म्हणजे ज्या ज्या असेटला तुम्ही टच करू शकतात, ज्या ज्या असेटला तुम्ही डोळ्यांनी बघू शकतात आणि ज्यांना फील करू शकतात, त्या सगळ्या असेट कोणत्या असतात? टँजिबल.
आणि ज्या असेट तुम्हाला डोळ्याने पाहता येत नाही, ज्या अदृश्य आहे परंतु त्या अस्तित्वात आहे, डोळ्याने दिसत नाही परंतु अस्तित्वात आहे, त्याची व्हॅल्यू आहे, त्याला तुम्ही टच करू शकत नाही पण त्याची व्हॅल्यू आहे, अशा सगळ्या अदृश्य स्वरूपाच्या असेट तुम्ही इंटँजिबल रिअल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करू शकतात. मग उदाहरणार्थ इथं कोणकोणत्या दिला? गुडविल, पेटेंट, कॉपीराईट. तर विद्यार्थी मित्रांनो, गुडविल, पेटेंट, कॉपीराईट हे तुमच्या सगळ्या अदृश्य असेट आहे, ज्या तुमच्या डोळ्याने दिसत नाही, ज्यांना तुम्ही टच करू शकत नाही पण त्या अस्तित्वात आहे, त्यांची व्हॅल्यू आहे. अशा सगळ्या असेट तुम्ही इंटँजिबल रिअल अकाउंटमध्ये लिहू शकतात. मग फक्त एवढं लक्षात घ्या, रिअल अकाउंटमध्ये काय रेकॉर्ड करायचं? तर रिअल अकाउंटमध्ये सगळ्या असेट काय रेकॉर्ड करायच्या? सगळ्या असेट. मग असेट किती प्रकारच्या? दोन, टँजिबल आणि इनटँजिबल. मग ज्या असेट दृश्य असतील किंवा अदृश्य असतील, डोळ्याने दिसत असतील किंवा दिसत नसतील परंतु ती असेट आहे, तर एखादी असेट जर तुम्हाला जाणवली तर ती असेट तुम्ही रिअल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करा. असेट पर्सनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायची नाही. सगळ्या असेट तुम्ही रिअल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायच्या. म्हणजे आपला दुसरा वर्गीकरण झाला रिअल अकाउंट. आता आपण विद्यार्थी मित्रांनो तिसरं वर्गीकरण इथं शिकूया. हे थोडं आपण वरती घेऊया. तिसरं वर्गीकरण आपण शिकूया नॉमिनल अकाउंट. अकाउंटचं तिसरं वर्गीकरण आहे नॉमिनल अकाउंट. मग इथं मी तिसरा प्रकार लिहितो नॉमिनल अकाउंट. स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात नॉमिनल अकाउंटचं वर्गीकरण केलेलं आहे. तर नॉमिनल अकाउंटचं वर्गीकरण दोन भागामध्ये होतो. पहिला नॉमिनल अकाउंटचं वर्गीकरण इथं बघा तुम्ही, नॉमिनल अकाउंटचं पहिलं वर्गीकरण एक्सपेन्सेस अँड लॉसेस. मग इथं तुम्ही लिहा एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि दुसरं वर्गीकरण तुम्ही नॉमिनल अकाउंटचं करू शकतात इन्कम अँड गेन्स. जे काही इन्कम आहे किंवा गेन्स आहे ते नॉमिनल अकाउंटमध्ये लिहू शकतात. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, बिझनेस म्हणून तुम्हाला बिझनेसमध्ये काही खर्च करावे लागतात. मग बिझनेसमध्ये जे काही खर्च होणार ते सर्वच्या सर्व खर्च तुम्ही नॉमिनल अकाउंटमध्ये लिहिणार. म्हणजे इथं काही खर्चाचे उदाहरणं दिले बघा. स्टेशनरी आपण विकत घेतली, खर्च झाला. परचेस, आपण काही खरेदी केली एखादी वस्तू, खर्च झाला. ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातीचा खर्च, या सगळे खर्च जेव्हा जेव्हा आपण खर्च करणार तर खर्चाशी संबंधित असलेले सर्व ट्रान्झॅक्शन तुम्ही फक्त नॉमिनल अकाउंटमध्ये लिहा. कुठे रेकॉर्ड करायचे? नॉमिनल अकाउंटमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, नॉमिनल अकाउंटमध्ये फक्त खर्चच रेकॉर्ड करतात का? एक्सपेन्सेसच रेकॉर्ड करतात का? तर अजिबात नाही. एक्सपेन्सेस सोबत नॉमिनल अकाउंटमध्ये इन्कम सुद्धा रेकॉर्ड करतात. म्हणजे एक्सपेन्सेस आणि इन्कम, म्हणजे बिझनेसमध्ये फक्त आपण खर्च करत नाही, बिझनेसमध्ये आपल्याला इन्कम पण होत असतो. उदाहरणार्थ आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट मिळालेला असेल, व्याज मिळालेलं असेल, बँकेमध्ये तुम्ही डिपॉझिट ठेवतात आणि त्या डिपॉझिटवर तुम्हाला इंटरेस्ट मिळालं, व्याज मिळालं, तर ते मिळालेलं व्याज आपलं काय आहे? इन्कम आहे. समजा मी बँकेमध्ये 1 लाख रुपये ठेवले आणि मला 10,000 रुपये व्याज मिळालं, तर 10,000 रुपये जे मला व्याज मिळालं, इंटरेस्ट मिळालं, तो माझा इन्कम आहे. तर असा इन्कम जेव्हा जेव्हा तुम्हाला इन्कम होणार तर इन्कमसुद्धा तुम्ही नॉमिनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करू शकतात. डिस्काउंट रिसिव्ड असेल किंवा सेल्स, आपण वस्तू विकल्या, वस्तू विकल्यानंतर आपल्याला पैसे मिळणार आहे म्हणजे तो आपला इन्कम आहे. म्हणजे सेल्समुळे आपल्याला इन्कम होतो. तर लक्षात घ्या, नॉमिनल अकाउंटमध्ये काय रेकॉर्ड करायचं? तर जेव्हा जेव्हा तुमचे खर्च होतील, जेव्हा जेव्हा तुमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये एक्सपेन्सेस असतील किंवा इन्कम असतील, मग जे जे ट्रान्झॅक्शन तुमचे एक्सपेन्सेस आणि इन्कम किंवा लॉस आणि गेन त्याला म्हणू शकता तुम्ही, तर जे जे ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस आणि इन्कमशी संबंधित आहे, ज्या ज्या ट्रान्झॅक्शनमुळे एक्सपेन्सेस होतो, खर्च होतो किंवा इन्कम होतो, ते एक्सपेन्सेस आणि इन्कम, सर्व प्रकारचे खर्च, सर्व प्रकारचे उत्पन्न तुम्ही फक्त आणि फक्त नॉमिनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करा. तर या पद्धतीने तुम्ही अकाउंटचं क्लासिफिकेशन करू शकतात. तर परत एकदा आपण थोडक्यात अकाउंटचं क्लासिफिकेशन शिकूया. अकाउंटचं क्लासिफिकेशन दोनच भागात होतो, पर्सनल आणि इम्पर्सनल. इम्पर्सनलमध्ये 2 अकाउंट येतात, रिअल आणि नॉमिनल. परंतु आपण जर अकाउंटचा विचार केला तर आपण 3 प्रकारात वर्गीकरण केलं, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. तुमचा अकाउंटचे जे गोल्डन रूल आहे, जे आपण पुढे शिकणार आहोत, तर ते गोल्डन रूल सुद्धा या 3 अकाउंटशी संबंधितच आहे. तर आजचा हा लेक्चर खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात आणि त्या ट्रान्झॅक्शनचा संबंध ज्या ज्या अकाउंटशी होतो ते सर्व अकाउंट कुठे रेकॉर्ड करायचे? तर या 3 भागामध्ये तुम्ही रेकॉर्ड करा. पर्सनल अकाउंट म्हणून रेकॉर्ड करा, रिअल अकाउंट म्हणून रेकॉर्ड करा किंवा नॉमिनल अकाउंट म्हणून रेकॉर्ड करा. तर कोणते अकाउंट पर्सनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणार? तर ज्या ज्या अकाउंटचा संबंध व्यक्तीच्या नावाशी असेल, अमोल, नेहा, सीमा, गीता, व्यक्तींचे नावं,
तर ते तुम्ही पर्सनल अकाउंटमध्ये लिहा. त्याच्यानंतर आर्टिफिशियल पर्सन, बँका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कंपन्या ज्यांची स्थापना कायद्याने झाली, मग बँका, कंपन्या या सगळ्या तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये येणार? पर्सनल अकाउंटमध्ये. त्याचनंतर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, मी तुम्हाला त्याची शॉर्टकट ट्रिक सांगितली. एखाद्या ट्रान्झॅक्शनमध्ये हे चारपैकी कोणताही शब्द आला तर लक्षात ठेवा तो आपला रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे, म्हणजे तुम्हाला तो पर्सनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचं. मग एखाद्या ट्रान्झॅक्शनच्या पुढे कोणते शब्द? आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स आणि ड्यू. मग आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स आणि ड्यू हे शब्द जर आले तर तुम्ही पर्सनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचे, कारण ते रिप्रेझेंट आहे, रिप्रेझेंट करत असतात, म्हणून रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट म्हणून रेकॉर्ड होतात. तर हे सर्व ट्रान्झॅक्शन तुम्ही पर्सनल अकाउंटमध्ये लिहा. व्यक्तींच्या नावाशी संबंध आलं, पर्सनल अकाउंट. कंपन्या, पर्सनल अकाउंट. बँका, पर्सनल अकाउंट. स्पोर्ट्स क्लब, पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग, प्रीपेड, ॲडव्हान्स, ड्यू या चारपैकी एक जरी शब्द आला, पर्सनल अकाउंट. तर हा झाला पर्सनल अकाउंट. दुसरा अकाउंट होता विद्यार्थी मित्रांनो रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचं मी तुम्हाला काय सांगितलं? रिअल अकाउंटमध्ये फक्त आणि फक्त असेट्स रेकॉर्ड करायच्या. मग असेट्स म्हणजे मालमत्ता, प्रॉपर्टी. मालमत्ता आपल्या दोन प्रकारच्या असतात, दृश्य, अदृश्य. त्याला दोन भागामध्ये आपण शिकलो, टँजिबल आणि इनटँजिबल. जे तुम्हाला डोळ्याने दिसतात, ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकतात, ते सगळ्या टँजिबल, आणि ज्या तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, ज्यांना तुम्ही स्पर्श करू शकत नाही परंतु त्या अस्तित्वात आहे, त्या इनटँजिबल. मग अशा कोणत्याही असेट असू द्या. मग उदाहरणार्थ कम्प्युटर, कॅश, मशिनरी या सगळ्या टँजिबल आहे, डोळ्याने दिसतात, टच करू शकतात. इनटँजिबल कोणत्या? तर या 3-4 लक्षात ठेवा. गुडविल, पेटेंट, कॉपीराईट या इनटँजिबल आहे, त्या असेट आहे पण डोळ्याने नाही दिसत. त्या असेट आहे पण त्यांना टच करता येत नाही, परंतु त्यांना व्हॅल्यू आहे, म्हणून त्यांना इनटँजिबल असेट म्हणतात. फक्त एवढं लक्षात ठेवा, ट्रान्झॅक्शनमध्ये कोणतीही असेट येऊ द्या, टँजिबल असू द्या किंवा इनटँजिबल असू द्या, ती असेट फक्त आणि फक्त रिअल अकाउंटमध्येच रेकॉर्ड करायची. पर्सनलमध्ये पण रेकॉर्ड करायची नाही, नॉमिनलमध्ये पण रेकॉर्ड करायची नाही. तर हा झाला दुसरा रिअल अकाउंट, फक्त असेट्सशी संबंधित. आता तिसरा शेवटचा नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट कशाशी संबंधित आहे तर लक्षात घ्या, बिझनेसमध्ये जे काही एक्सपेन्सेस खर्च होतात किंवा बिझनेसमधून जे काही इन्कम मिळतात ते एक्सपेन्सेस आणि इन्कम यांच्याशी संबंधित असणारे सर्व ट्रान्झॅक्शन. मग ज्या ट्रान्झॅक्शनमुळे तुम्हाला खर्च करावे लागतात किंवा ज्या ट्रान्झॅक्शनमुळे तुम्हाला इन्कम मिळतो, हे सर्व ट्रान्झॅक्शन तुम्ही फक्त आणि फक्त नॉमिनल अकाउंटमध्ये लिहा. मग नॉमिनल अकाउंट, स्टेशनरी, तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना सॅलरी दिली, वेजेस दिलं, हे तुमचं खर्च आहे. रेंट दिलं किंवा परचेस केलं, हे सर्व खर्च आहे. तर सर्व खर्च कोणत्या अकाउंटला लिहिणार? नॉमिनल अकाउंट. तसंच तुम्हाला सेल्स, तुम्ही माल विकला, वस्तू विकल्या, तुम्हाला इन्कम मिळणार. तुम्हाला डिस्काउंट मिळालं, डिस्काउंट रिसिव्ड. तुम्हाला व्याज मिळाला, इंटरेस्ट रिसिव्ड. कमिशन मिळालं, कमिशन रिसिव्ड. मग हे जेवढं पण इन्कम तुम्हाला मिळतं ते सर्व इन्कमसुद्धा तुम्ही नॉमिनल अकाउंटमध्ये लिहा. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढाच की नॉमिनल अकाउंटमध्ये काय लिहायचं, तर नॉमिनल अकाउंटमध्ये फक्त जे ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस आणि इन्कम यांच्याशी संबंधित असतील ते सर्व ट्रान्झॅक्शन नॉमिनल अकाउंटमध्ये रेकॉर्ड करा. तर आय होप इथं तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट समजलेलं असेल. आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंटचं वर्गीकरण शिकलेलो आहोत की अकाउंट 3 अकाउंटमध्ये तुम्ही क्लासिफाईड करणार, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. या 3 अकाउंटमध्ये तुम्ही अकाउंटमध्ये बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकतात. तर या पद्धतीने आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट शिकलो. पुढच्या लेक्चरला आपण काही ट्रान्झॅक्शन घेणार आणि त्याचं वर्गीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे, कोणता पर्सनल, कोणता रिअल, कोणता नॉमिनल. तर याची प्रॅक्टिस करून ठेवा आणि याचे शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगितले. आपण पुढच्या लेक्चरला नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट शिकू. थँक्यू.